गोरेगाव मुलुंड लिंक रोडचं काम सुरू आहे आणि हे काम विकासाचे आपलं जे वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी हा प्रकल्प खूप सगळ्यांसाठीच चांगला आहे. पण काही अधिकाऱ्यांचं लक्ष नसल्यामुळे तो कशा पद्धतीने आम्हाला त्रास होतोय तो मी या स्थायी समितीत मांडला. कारण या ठिकाणी जे गर्डर आहेत तिकडे कसलेही सेफ्टी नेट वगैरे काहीही नाही. तिथे तिकडचं काही पडलं बिडलं तर मग ते तिकडचे जे स्थानिक रहिवासी लोक आहेत येणारे जाणारे त्यांचा एखादा काही अपघात वगैरे झाला तर त्याची जबाबदारी कोणाची असणार आहे? प्रशासनाची असणार आहे? अधिकाऱ्यांची? कोणाची असणार आहे? तर हे विषय मी घेतले. त्यानंतर आता तुम्ही बघतायत की पावसाळा सुरू होणार आहे आणि आपल्या डेंग्यूचं आणि त्याचं प्रमाण सगळं वाढलंय. PCO डिपार्टमेंट प्रत्येक ठिकाणी जाऊन चेक करतात अळ्या कुठे आहेत काय. पण मग जर इतका मोठा प्रकल्प सुरू आहे त्या ठिकाणी खड्ड्यात ते पाणी डबक्यात पाणी साचून आहे, वर्ष झालं त्याला, मग ह्याच्यावरती कारवाई कधी करणार? हे आपण दुनियेला ज्ञान शिकवतो आहे. तर मग अशा ठिकाणी हे आपल्याला करणं गरजेचं आहे की अशा ठिकाणी डेंग्यू वगैरे होऊ नये, अशा ठिकाणी पाणी साचू नये ह्याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर आपण पोल्युशनबद्दल म्हणतो, एअर पोल्युशनबद्दल. आज इकडे ह्याने जिथे अगदी 1-2 मीटरच्या अंतरावरती त्याने डेब्रिज असंच टाकून ठेवलेलं आहे. तिथे त्यांनी कसलंच मिस्ट फॉगर स्प्रे वगैरे काहीच लावलेलं नाहीये. कसं म्हणजे लोकांचे जीवाचे हाल चालू आहेत, लोकांच्या आरोग्याचं पूर्ण बोजवारा उडालेला आहे. आणि ह्याच्याकडे लक्ष कोणाचं आहे? हे सगळे कॉन्ट्रॅक्टरच्या इशाऱ्यावरती जर अधिकारी काम करत असतील तर आमच्या स्थानिक रहिवाशांना त्रास तर होणारच आहे. आणि म्हणून हा आवाज अनेक वेळेला मी अधिकाऱ्यांना पाहणीला बोलवलं, अधिकाऱ्यांना या गोष्टी सांगितल्या. पण त्यांचं असं आहे की हे काम सुरू आहे, हे काम करा तुम्ही, पण हे काम करत असताना याची काळजी घेतली पाहिजे की बाकीच्या लोकांना त्रास होऊ नये ह्याची. कारण आता पावसाळा सुरू होते त्याच्यामुळे ह्या खबरदारी घेतल्याच पाहिजेत. आणि हा त्रास म्हणून हा विषय मी स्टँडिंग कमिटीमध्ये घेतला. अपघात झाला होता, डोक्यावर स्लॅब पडला, 2 लोक त्याच्यामध्ये पडले. असाच अपघात तिथे होऊ शकतो का? अशी काही परिस्थिती आहे? मी असा विषय घेतला आहे की त्याच्यावरती सेफ्टी नेट लावलेले नाहीये त्या गर्डरवरती. आणि याने काय होते की कधी एखादं सामान वगैरे काही पडलं तर मग अपघात होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे सेफ्टी प्रिकॉशन्स घेतलेच पाहिजेत आणि अधिकाऱ्यांनी ही काळजी घेतली पाहिजे होती. अधिकाऱ्यांनी या सूचना दिल्या पाहिजे होत्या. पण आपले अधिकारी मूग घेऊन गप्प आहेत ह्याचं मला वाईट वाटतं. स्थायी समितीच्या बैठकीमध्ये तुम्ही कचरा कुंडीचे फोटो वगैरे दाखवले, काय प्रकार? कसं आहे की आरे कॉलनी मुंबईचं हृदय आहे आणि या ठिकाणी गाडी नावापुरती येते, कचऱ्याची गाडी नावापुरती येते. आणि अतिरिक्त आयुक्तांनी आधी म्हणालेले की आम्ही सार्वजनिक पेट्या कमी केलेल्या आहेत जेणेकरून कचरा कमी होईल. हे सगळं आधीच होतं. त्यामुळे मी त्यांना प्रश्न केला की ह्या कचरा कुंडातल्या ज्या आहे कुंड्या तुमच्या जरी गायब असल्या तरी कचरा तर आरे कॉलनीच्या जंगलात पडतोच आहे, डम्पिंग होतेच आहे. तर मग ह्याची काळजी कोण घेणार? हे डम्पिंग होऊ नये यासाठी मी हा विषय घेतलेला आहे की तुमच्या गाड्या नावापुरती येत आहेत, त्या गाड्याची जे फेऱ्या आहेत त्या व्यवस्थित झाल्या पाहिजेत, तो कचरा व्यवस्थित उचलला गेला पाहिजे. मग आदिवासी पण आहेतच ना आमचे माणसं, ती पण हाडामासाची माणसं बनलेली आहेत. आणि अशांना म्हणजे गरीब माणसांना तुम्ही असं हे करणार का? तर त्यांच्याही आरोग्याची काळजी आहे. आणि हे सगळे म्हणून या स्टँडिंग कमिटीमध्ये विषय घेतो.